पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतू सफल झालाय। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने हा कार्यक्रम कौठाळी तालुका पंढरपूर येथे आयोजित केलेला होता। या कार्यक्रमास कौठाळी व परिसरामधील शेकडो माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत खेळामध्ये सहभाग नोंदवलाय। यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला समाधान देणारे होते अशा भावना व्यक्त करून महिलांना सुखी व आनंदी जीवनाचे मुद्दे पटवून देऊन सदर कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप केले। तसेच प्रथमच सदरचा कार्यक्रम ग्रामीण भागात आयोजित करून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल चेअरमन श्री अभिजित पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन पाटील, विठ्ठल पाटील चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक बिभीषण पवार, विठ्ठलचे संचालक समाधान गाजरे, गणेश ननवरे, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईक नवरे, उपसरपंच नामदेव लेंडवे, महादेव इंगळे, सागर गोडसे, भैया पाटील, बाळासाहेब नागटिळक, बाबू इंगळे, शिवाजी नागटिळक, धनंजय भुईटे, सुखदेव नागटिळक, समाधान नागटिळक, तानाजी धुमाळ, बाळासाहेब धुमाळ यांच्यासह अभिजित पाटील यांच्या मातोश्री जयश्री पाटील, सुमित्रा पाटील, रश्मी पाटील परिवारासह पंचक्रोशीतील अनेक महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।